ठाकरे सोनम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज रोजी बटोळे गावामध्ये सोनम तेजस्वी या वाहनाचं प्रात्यक्षिक दाखवत आहे। आमच्या बटोळे येथील दुकानदार श्री दीपक भाऊ मते यांच्या दुकानासमोर दत्ताभाऊ सोनम तेजस्वी या वाहनाविषयी झाडं दाखवा थोडेसे। आपल्या गावात सोनम तेजस्वीचे ज्यांनी लागवड केलेली आहे असे ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा लावलेले होते राहुलभाऊ सुलताने हे इथं आहेत। त्यांच्यासोबत गोलूभाऊ कराडे हे सुद्धा इथं आहेत आणि आमच्या गावाचे दोन्ही दुकानदार दत्तकृपा कृषी केंद्राचे संचालक गोपालभाऊ साठे तसेच श्रीराम कृषी केंद्राचे संचालक दीपक भाऊ मते हे सुद्धा इथं आहेत। यांनी मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद शेतकऱ्याला सोनम तेजस्वीने दिलेला आहे आणि यावर्षी सुद्धा माझ्या गावामध्ये जवळजवळ 100 बॅगाच्या वर सोनम तेजस्वीची लागवड झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगलं येईल अशी अपेक्षा आहे आणि इतर वाहनापेक्षा खूप चांगले राहिलेलं आहे। तर आपण राहुल भाऊ यांची मुलाखत घेणार। राहुल भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। राहुल सुलताने, राहणार बटवाडी, तालुका बाळापूर, जिल्हा। राहुल भाऊ आपण आपल्या शेतामधून जाऊन आलेलं आहे, आपल्याला सोनम तेजस्वी बद्दल काय चांगले वाटलेलं आहे? मागच्या वर्षी आपण हे वाहन पेरलं होतं, पेरताना जर्मिनेशन खूप चांगलेलं आहे। या वाहनात आपण बघू शकता फांद्या भरपूर केलेल्या आहेत आणि एका स्प्रेमध्ये आलेलं वाहन आहे। याला सिटीजन आणि कोस्टरिया बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे। तुम्ही बघू शकता काही शेंगा 4 दाण्याच्या आहेत, काही 3 दाण्यामध्ये अजूनही। आणि सोयाबीनला आज 72 ते 74 दिवस झालेले आहे। सोयाबीनची क्वालिटी बघा, हिरवेपणा बघा। मागच्या वर्षी 2 एकरामध्ये हे सोयाबीन आम्हाला 16 क्विंटल 70 किलो झालेलं आहे। त्यामुळे यावर्षी आम्ही 8 बॅगाची लागवड केलेली आहे। राहुल भाऊ मागच्या वर्षी तुम्हाला 16-17 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे, यावर्षी तुम्हाला किती अपेक्षा आहे? की यावर्षी तर पाऊस बघता आणि वातावरण बघता 9 ते 10 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आणि विकार वाहनाबद्दल काय सांगू शकता? आपण आता प्रत्यक्षात पाहिलं की हे म्हणजे याचा जो मेजर अटॅक आहे येलो मोजार हा आपल्याला आढळतो का? माझ्या 8 बॅग आहेत, त्याच्याच बाजूला माझ्या 4 बॅगा रुचीचे आहेत। त्या आज आम्ही पाहणी करताना साहेब होते आमच्यासोबत, तर त्याच्यावर येलो मोजार आलेला आहे। 30% ते 35% आलेला आहे, पण या वाहनावर आतापर्यंत सुद्धा काहीच नाही, येलो मोजाचा काही प्रादुर्भाव झालेला नाही। आमच्यासोबत आमच्या गावाचे कृषी केंद्राचे संचालक दीपक भाऊ मते आहेत। दीपक भाऊ नमस्कार। नमस्कार। आपण यावर्षी सोनम तेजस्वीची किती बॅगा विकलेल्या आहे? आणि आपल्याकडे काही शेतकऱ्यांचे मनोगत आलेलं असेल की तेजस्वी हे वाहन चांगलं आहे की काय? लोकांची काय प्रतिक्रिया आली तुम्हाला? चांगली प्रतिक्रिया आलेली आहे लोकांची, चांगलं वाहन आहे, अटॅक कमी येते। आणि सोनम तेजस्वीमध्ये जे दाण्याचं प्रमाण आहे, 2 दाण्याची शेंग आहे, 3 दाण्याची, 4 दाण्याची? 3 ते 4 दाण्याची शेंग आहे। आणि पुढच्या वर्षी तुम्ही विकणार आहात? हो, धन्यवाद।